गेलो तर पहिल्या चरणामध्ये नाथ महाराजांनी किती तत्व आहे हे सांगितलेलं आहे, बरोबर आहे का नाही. दुसऱ्या चरणाचा आपण विचार करायला गेलो तर दुसऱ्या चरणामध्ये नाथ महाराजांनी जीव आणि ईश्वर या दोन्हींचं स्वरूप प्रकट केलेलं आहे. तिसऱ्या चरणामध्ये आपण जर गेलो तर तिसऱ्या चरणामध्ये नाथ महाराजांनी त्या परब्रह्माचं स्वरूप सांगितलेले आणि चौथ्या चरणामध्ये हे जगत नित्य कसं आहे हे सांगून दृष्टांत देऊन पटवून दिलेले आहे. आणि शेवटच्या चरणात नाथ महाराजांनी सांगत असताना सांगतात की ज्ञानी कोणाला म्हणावं आणि हे सांगून नामस्मरणाचा उपदेश करतात. विठाला विठाला आपला महाराज सर्व जगाचा आपण जर विचार केला, जगताच्या बाबतीत आपण थोडा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की आज सर्वांची ही जी धावपळ आहे महाराज, जो कोणी आज धडपड करतो, रात्रंदिवस जो कष्ट करत असतो ते कशासाठी करतो महाराज? सर्व सुखाची आशा, सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, बरोबर आहे का नाही. तर सर्व जीव काय करताय महाराज, आज रात्रंदिवस जी धडपड कष्ट करताय तर ती फक्त आणि फक्त सुखासाठी, बरोबर आहे का नाही. मग तो कोणी असो महाराज, शेतकरी असो, नोकरदार असो, कीर्तनकार असो, महाराज असो, कोणीही असो महाराज, व्यापारी असो, तू काय करतोय? रात्रंदिवस काबड कष्ट करतोय फक्त एवढ्यासाठी की आपल्याला काहीतरी सुख भेटावं, बरोबर आहे का नाही. परंतु एवढं ती साधना करूनही, एवढे कष्ट करूनही मात्र त्यांना सुख प्राप्त होत नाही. का? कारण की सुख का प्राप्त होत नाही महाराज? ऐका, सुख एवढ्याने प्राप्त होत नाही का? कारण की सुखाचं जे साधन आहे ते कोणी करतच नाही महाराज. सुखाचं साधन, ज्या साधनाने आपल्याला सुख भेटतं ते साधन आज कोणी तयार करायला कोणी तयार नाही. म्हणून त्यांच्या पदरामध्ये काय पडत असतं? दुःखच पडत असतं. काय पडतं? दुःख पडतच असतं, बरोबर आहे की नाही. का? कारण की महाराज कोणी तुम्ही पहा, आज रात्रदिवस सगळे कष्ट करतात परंतु सुख भेटत नाही. कारण की ते आता एखादी आपल्याला गोष्ट प्राप्त करायची, बरोबर आहे की नाही. तर ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी, ती गोष्ट आपल्याला हवी असण्यासाठी त्याचं जे साधन आहे ते साधन केल्यावरच आपल्याला ती गोष्ट मिळेल ना, बरोबर आहे का नाही. जर आपण ते साधनच केलं नाही तर ती गोष्ट आपल्याला प्राप्तच होणार नाही. उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखाद्या म्हशीला काय झालंय महाराज, ताप आली, बरोबर आहे की नाही. तर ती ताप जाण्यासाठी त्या डॉक्टरला त्या म्हशीला काय द्यावं लागेल? इंजेक्शन द्यावं लागेल, बरोबर आहे की नाही. त्या म्हशीला इंजेक्शन दिलं तर तिचा ताप जाईल, त्या पखालीला इंजेक्शन दिल्यावर तिचा ताप जाणार नाही. तिचा ताप जाण्यासाठी त्या म्हशीलाच इंजेक्शन द्यावं लागेल. तसं महाराज, सुख जर तुम्हाला प्राप्त व्हायचं असेल तर सुख कशामध्ये आहे तर हे पंचदशीकार सांगतात की सुखाचा जर आपण विचार केला तर सुख एका गोष्टीमध्येच आहे, फक्त आणि फक्त शास्त्रकार सुद्धा त्याच्याकडे बोट दाखवतात. कोणाकडे? तर विचाराने तुम्हाला सुख प्राप्त होतं. पंचदशीकार वर्णन करतात की ज्ञानदेव तू कैवल्यम अन्विती शास्त्रेषु डेंडिम. ते दौंड देऊन सांगतात की अरे बाबांनो, सुख विचारामध्ये आहे. एवढं नाही तर खाली या ज्ञानोबराय सांगतात की ज्ञाने विने एके आणि उपाय करसी जुतके ते गुंफीसे अधिके रुखुया. तुम्हाला जर सुख प्राप्त व्हायचं असेल तर ज्ञानोबाराय सांगतात की विचाराने सुख प्राप्त. विचारा वाचून सुख प्राप्त होतं, बरं. विचारा वाचून आणि काय महाराज सुखासाठी काय करतात? प्रयत्न करतात. मी पहिले सांगितलं. परंतु आपलं सुख महाराज, संसारातलं सुख त्याला काही कामाचं नाही. संसारातलं सुखाला सुख म्हणत नाही. संसारातलं सुख कसं असतं? थोडक्यात उदाहरण द्यायचं सांगितलं तर गुरुवरे बाबा उदाहरण देतात की दोन मित्र होते. काय होते? दोन मित्र होते महाराज. एवढे कट्टर मित्र होते आणि दोघांचेही काय ह्या वर्षी म्हणजे 2026लाच लग्न झाले होते आणि दोघांचा संसार सुखानं सुरू होता, आनंदात सुरू होता. परंतु काही कालानंतर एका मित्राच्या घरी बस रोज भांडणं चालू असायची. बस रात्रंदिवस त्याच्या घरातून फक्त आणि फक्त रडण्याचा, भांडणाचा आवाज यायचा, नवरा बायको दोघं. आणि दुसरा जो मित्र होता तर त्याच्या घरातून रोज हसण्याचा आवाज येत होता. तो जेव्हा पाहिल तेव्हा तो हसायचा आवाज त्याच्या घरातून यायचा. आता या दुसऱ्या मित्राला, ज्याच्या घरी भांडणं होत होते, त्याला वाटलं यार किती भाग्यशाली हा माझा मित्र, किती भाग्यशाली की त्याला एवढी सुंदर बायको भेटली की त्यांच्या घरातून रोज काय येतोय? हसण्याचा आवाज येतोय. खरंच ते भाग्यशाली, नाही तर माझी बायको म्हणी रोज भांडणं करते. आता यदा कधी ते त्याला काय झालं विचारावं वाटलं. म्हणून त्या दोघांची काय झाली, बस स्टँडवर भेट झाली. भेट झाल्यानंतर त्याला वाटलं आपण याला विचारलं पाहिजे की खूप दिवसानंतर मला याला विचारण्याची इच्छा. म्हणून त्यांची भेट झाली दोघांची आणि त्या दोघांना एकमेकांना बोलण्याची सुरुवात झाली.
सुरुवात झाली. झालता झालता त्याने सहज प्रश्न विचारला, म्हणे का रे मित्रा, तू किती भाग्यवान आहे. तो म्हणला कसं काय रे. म्हणे बघ ना यार, तुझ्या घरातून कधीही हसण्याचा आनंदाचा आवाज येतो. तुझी बायको आणि तू आनंदाने सुखचा संसार करतात. हा ऐकत होता. कोण? समोरचा, ज्याच्या घरातून हसण्याचा आवाज येतो. हसून म्हणाला हो म्हणे, हो रे. परत तो दुसरा, ज्याच्या घरी भांडणं चालू होते, तो म्हणाला खरंच भाग्यशाली, तुला बायकोही भेटली, सगळं आनंदाने संसार चालू आहे. पण माझ्या घरात बघ ना यार, नुसते रोज भांडणं चालू असतात, रात्रंदिवस. बस ती आली की नुसती रडगाणे मारत राहते, काही हे करत राहते अशा प्रकारे. पण ह्यो समोरचा जो त्याचा मित्र होता, तो बोलता बोलता म्हणाला अरे तू भेटलास म्हणून तुला सांगून देतो, कोणी इथं नाही म्हणून तुला मी सांगतो. अरे माझ्या घरातून हसण्याचा आनंद येतो म्हणून माझ्या घरात भांडणं होत नाही असं नाही. माझ्या घरातही तुझ्यापेक्षा डबलनं काय होतात, भांडणं होतात म्हणे. फक्त फरक एवढाच आहे की भांडणं झाल्यावर तुझी बायको तुला काही मारून फेकती आणि तुम्ही रडत बसता किंवा ती रडती. बरोबर आहे. तू एकदा तू तिला मारतो किंवा हा हिला मारतो. पण माझ्या घरात तसं नाही. म्हणजे माझ्या घरात जर भांडणं झाले तर ती काय करते, हातात जे येईल ते मला मारून फेकते म्हणे. पण ती जर मी हुकवलं तर मी हसतो म्हणे, आणि लागलं तर ती हसते म्हणे. विठाला विठाला असं सुख आहे महाराज. तर असं सुख आपल्या काही कामाचं नाही. परमार्थामध्ये जर सुख कशाला म्हटलं जातं तर ज्ञानोबरायांनी सुद्धा सांगितले की विचाराने सुख प्राप्त होतं. मग विचार शब्दाचा अर्थ काय, तर विचार शब्दाचा अर्थ, विचार हा एक प्रकारचा धातू आहे आणि विचार शब्दाचा अर्थ पृथक्करण करणे म्हणजे वेगळं करणे. बरोबर आहे का नाही. विचार तुम्ही म्हणशाल हा विचार म्हणजे काय, तर आपण विचार करतो याला विचार म्हटलं जात नाही. मग आपण कसा विचार करतो थोडक्यात सांगतो. भजन करा विठाला विठाला भारत. आपण विचार कसा करतो, आपला विचार काही कामाचा नाही. शास्त्र सांगतं की विचार माणसाने केला पाहिजे, पण त्यालाही काहीतरी काय असतात, कारण असतात, काहीतरी बंधनं असतात. आपला विचार त्या ठिकाणी कामाचा नाही. आपला विचार कसा असतो बघा. एका गावामध्ये एक तरुण होता. त्याचं वय कमी साधारण 28-29 असेल आणि तो सूर्यवंशी होता. म्हणजे सूर्य उगवल्यानंतर तो काय करत होता, उठायचा हळूहळू, मस्त आपल्या पायरीवर बसून ब्रश वगैरे करायचा. 9 वाजता मस्त सूर्य असा माथ्यावर थोडा समोर येईपर्यंत त्याचा रोजचा नित्यानेम चालू होता. आणि त्याच्या गावामध्ये महाराज अशा एका मालकाकडे म्हशी होत्या. त्या म्हशी एवढ्या सुंदर होत्या की अरे बापरे बापरे, त्याचं वर्णनच केलं जात. एवढ्या त्या सुंदर म्हशी होत्या. ते सुंदर म्हशी होत्या, एवढंच आश्चर्य नाही तर त्या म्हशीचे शिंग सुद्धा काय होते, एकदम भारी होते दिसायला. आणि त्याने विचार केला, सहज तो रोज नित्यनेमाने दात वगैरे घासायचा. घासता त्याला वाटलं की यार रोज आपण या म्हशीला बघतो, त्यालाही वाटलं की आपण एकदा तरी या म्हशीच्या शिंगामध्ये काय घालावं, डोकं घालून पाहावं. असं त्याचा विचार चालू होता. त्याने 1, 3, 4, 5, 6 महिने विचार केला की आपण एकदा तरीच्या डोक्यात म्हशीच्या शिंगामध्ये डोकं घालावं असं विचार करत त्याला एक दिवस काय झालं, त्याला वाटलं आपण प्रयोग करूनच बघू. म्हणून त्याने काय केलं, ती गवताची पेंडी एक विकत आणली आणि दुसऱ्या दिवशी बरोबर आपल्या नित्यनेमाने तो काय करत होता, 9 वाजता उठला, ब्रश घेतला, पायरीवर येऊन बसला आणि आपलं दात घासायचं चालू नंतर 1 हप्ता झाला, त्याचा दुसरा हप्ता सुरू झाला. असे हप्ते होत त्याच टायमाला म्हशी महाराज तिकडून आल्या. जशी म्हैस आली तशी याने काय केली, ती गवताची पेंडी समोर धरली. ती गवताची पेंडी समोर धरल्यानंतर त्या म्हशीला आनंद झाला. ती म्हैस काय महाराज त्या गवताच्या पेंडीकडे आली. गवताच्या पेंडीकडे आल्यानंतर त्या म्हशीने त्या गवताच्या पेंडीला तोंड लावलं. लावता याला वाटलं अरे वा, हीच आपल्याला सुवर्ण संधी आहे. म्हणून महाराज तेवढ्या संधीमध्ये त्याने काय केलं, आपलं डोकं त्या कशामध्ये घातलं, त्या म्हशीच्या शिंगामध्ये. जसं घातलं ते कसं बसलं महाराज, जशी आपली आई घरी खिचडीच्या कुकरला जसं झाकण लावते तसं फिट्ट ते एकदम काय बसलं ते डोकं. आणि काय झालं, ते शिंगामध्ये पॅक झालं. आता त्या म्हशीला वाटतं नेमकं काहीतरी डोक्यावर काही जड पडलं म्हणून तिने मान वर केली. जशी मान वर केली हा तसं पुढचा मागा झाला. महाराज त्या म्हशी एकदम उधळली. तिला वाटलं काहीतरी डोक्यावर पडलं म्हणून तो एवढा घासत अख्खा गावाचा हिरवा पिवळा झाला. शेवटी काही पंचकृषीतील लोकांनी धरलं त्याला त्या म्हशीला हे केलं आणि त्याला कसं तरी बाहेर काढलं आणि त्याला बोलले, अरे मूर्खा, नालायका, बेशरमा म्हणे, तुला अक्कल कशी नाही म्हणे,
त्या म्हशीच्या शिंगामध्ये डोकं कुठं घालत असता का म्हणे, असं बोलत होती. तू ऐकून घेत होता. परंतु नंतर एक शब्द उच्चारला त्या गावकऱ्यांनी, म्हणे अरे नालाय का, म्हणे त्या शिंगामध्ये डोकं घालण्याच्या आधी थोडा विचार तर करायचा ना. महाराज असं म्हटल्यानंतर त्याला पण राग आला, कारण की विचार शब्द त्याने ऐकला. तो म्हणाला हो विचाराबद्दल काही बोलू नका, या शिंगामध्ये डोकं घालण्याच्या आधी मी 6 महिने विचार केला होता. विठाला विठाला हा विचार कामाचा नाही महाराज. विचार कशाला म्हटलं जातं तर पृथक्करण करणे. विचार शब्दाचा अर्थ हे पृथक्करण करणे, म्हणजे जी गोष्ट एकत्र झालेली असते ती ज्याद्वारे वेगळी केली जाते त्याला काय म्हटलं जातं तर काय म्हटलं जातं, विचार म्हटलं जातं. ज्ञानोबरायांनी दृष्टांत देऊन उदाहरण सांगितले. ज्ञानोबराय सांगतात की सलिली पै जैसे एक होऊनी मिळाले असे परी निवडून राजहंसे वेगळे गिजे. ज्ञानोबराय राजहंसाचा दृष्टांत देतात. काय सांगतात ज्ञानोबराय की त्या राजहंस प्राण्यापुढे महाराज आपण जर दूध आणि पाणी एकत्र करून ठेवलं तर तो राजहंस प्राणी काय करतो, त्यातील फक्त दूध प्राशन करतो आणि पाणी मात्र खाली शिल्लक ठेवतो. बरोबर आहे का नाही. काय करतो तो राजहंस जसा पाणी आणि दुधाला वेगळं करतो त्याप्रमाणे विचार आपल्यातील सार आणि असाराला काय करत असतो महाराज, वेगळं करत असतो. दुसरा उदाहरण ज्ञानोबराय देतात की अग्निमुखे किडाळ तोडून या चोखळ निवडती केवळ बुद्धिमंत. ज्ञानोबराय सांगतात की सोनं आहे, बरोबर आहे का नाही. त्या सोन्याला आपण जर अग्नीमध्ये टाकलं आई तर ते अग्नी त्या सोन्याला काय करत असतो, त्यातील जो हिलकच भाग आहे जो आपल्याला लागत नाही तो भाग तो जाळून टाकतो आणि शुद्ध सोनं आपल्याला प्राप्त करून देतो. बरोबर आहे का नाही. तिसरा उदाहरण देतात ज्ञानोबराय सांगतात की भूसबीज एकवट उपनिता राही घनवट ते तर उडवते फलकट जाणो आले. बघा आपल्या सगळ्यांकडे आपण शेतकरी, आपल्याकडे मक्का असते, बरोबर आहे का नाही. त्या मक्काला आपण काय करत असतो, त्या उपनेर मध्ये घालतो आणि उपनेर मध्ये घातल्यानंतर ते उपनेर काय करतं तर त्या हवाच्या दृष्टीने भूस लांब नेऊन फेकतं आणि मक्का आपल्याला पोत्यात देतं. बरोबर आहे का नाही. त्याप्रमाणे जसं ते मशीन भुसाला लांब नेऊन फेकतं आणि बीज आपल्याला देतं, त्याप्रमाणे हा जो विचार आहे महाराज तो आपल्याला तील काय करतो तर सार भाग आपल्याला देतो आणि असार भाग फेकून देतो. विठाला विठाला तर या गोष्टीला काय म्हटलं जातं तर विचार. सार काय आहे आणि असार काय आहे तर तुकोबरायांनी एका अभंगात सांगितलेले की फलकट तो संसार येथे सार भगवंत. या ठिकाणी फक्त आणि फक्त एकच भगवान परमात्मा सार आहे, बाकीचे सर्वचे सर्व काय महाराज असार आहे, मिथ्या आहे. म्हणून यालाच काय म्हटलं जातं तर विचार अशा प्रकारे म्हटलं जातं. म्हणून विचार म्हणजे काय तर पृथक्करण करणे. महाराज आम्ही विचार शब्दाचा तर विचार कशाचा केला पाहिजे तर पंचदशिकार वर्णन करतात की सदा विचार येतस्मात जगत जीव परात्मना. जीव जगत आणि परमात्मा या तिन्हींचाच विचार करायला पाहिजे. म्हणून आज आपण जो अभंग निवडलेला आहे तो नाथ महाराजांचा अभंग असून नाथ महाराजांनी अभंगातून तत्वाचा विचार सांगितलेला आहे आणि तत्वाच्या विचारामध्ये सुद्धा शास्त्रकाराचे अनेक काय महाराज मतभेद वेगवेगळे प्रकारचे. तेच मतभेद तेच पंचदशीकारांनी वर्णन सुद्धा केलेले आहे आणि नाथ महाराज सुद्धा अभंगाच्या पहिल्या चरणात तत्वाचा विचार सांगतात. एक तीन पाच 36 तत्वांचा मुळारी. नाथ महाराज सांगतात की नाथ महाराजांनी या अभंगातून तत्वाचा विचार सांगितलेला आहे. बघा जर तत्वाबद्दल आपण विचार केला या जगताच्या बाबतीत तर कोणी एक तत्व मानतं, कोणी 3 तत्व मानतं, कोणी 5 तत्व मानतं, कोणी 25 तर कोणी 36 अशा वेगवेगळे प्रकारचे शास्त्रकार वेगवेगळे प्रकारचे तत्व मानतात. आपण जर पहिलं तत्व बघायचं गेलो तर काही लोक एक तत्व मानतात. बरोबर आहे का नाही. एक तत्व म्हणजे काय तर ते त्या परब्रह्माला काय म्हणतात, त्या परब्रह्मापासून हे एक जगत निर्माण झालंय असे ते शास्त्रकार सांगतात. बरोबर आहे का नाही. ते या जगताचं उपादान कारणही त्याला मानतात आणि निमित्त कारणही त्या परब्रह्मालाच मानतात. त्यांचं म्हणणं आहे की हे जगत फक्त त्या परब्रह्मापासून तयार झालेलं आहे. बरोबर आहे की नाही. पण तो दुसरे शास्त्रकार त्या ठिकाणी उपस्थित होते. ते म्हटले महाराज हे तुमचं चुकीचं आहे. का कारण की एका परब्रह्मापासून हे जगत निर्माण होणे शक्य नाही. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल. उदाहरण त्यांनी दिलंय की एका पुरुषाकडून केवळ स्त्री शिवाय पुत्र उत्पन्न होऊ शकत नाही, त्यासाठी तुम्हाला स्त्री मानावी लागते. तसंच
ते काय सांगतात की केवळ एका परब्रह्मापासून हे जगत उत्पन्न होऊ शकत नाही, त्यासाठी तुम्हाला माया मानावीच लागेल. विठाला 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 तर ते म्हणजे ती माया ठीक आहे आम्ही मानली, परंतु ती माया सुद्धा त्रिगुणात्मक आहे आणि या तीन तत्वापासून हे जगत निर्माण झाले असे मला मानावं लागेल. ते म्हणले ठीक आहे, परंतु ते तीन तत्व कोणते, तर सत्व रज आणि तम या तीन तत्वापासून या जगाची निर्मिती झालेली आहे असे तुम्हाला मानावं लागेल. परंतु त्या ठिकाणी दुसरेही शास्त्रकार होते, ते म्हटले की तीन तत्वापासून जगताची उत्पन्न होऊ शकतच नाही. का? कारण की हे तीन गुण तीन तत्व हे काय आहे, अमूर्त आहे आणि अमूर्त असल्यामुळं त्यांच्यापासून जगताची निर्मिती आणि उत्पन्न होऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल, या जगाची निर्मिती मानायची असेल तर हे जगाची निर्मिती पाच तत्वापासून झालेली असे मानावं लागेल. पंचभूताचा गोंधळ भूताचा पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी. तर त्यांचं म्हणणं आहे की हे जगत पाच तत्वापासून निर्माण झालेलं आहे, बरोबर आहे की नाही. परंतु त्या ठिकाणी दुसरेही शास्त्रकार होते, ते म्हटले की तुम्ही म्हटले की एक तत्वापासून होतो, नाही होत, तीन मानावं लागेल, तीन पासून सुद्धा आहे होत, पाच मानावं लागेल. परंतु पाचाचं सुद्धा खंडन करणारे काही शास्त्रकार होते, ते म्हटले की पाच तत्वापासून जगत त्याची उत्पत्ती होऊ शकणार नाही. का? कारण की हे पाच गुण काय आहे, सूक्ष्म आहे आणि सूक्ष्म असल्यामुळे त्यांचं पंचीकरण झाल्याशिवाय हे जगत निर्माण उत्पन्न होऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला 25 तत्व मानावं लागेल. महाराज 25 तत्ववाल्यांनी महाराज मग ते 25 तत्व तुम्हाला मानून या जगताची उत्पत्ती करावी लागेल असं सांगितलं. म्हणजे 25 तत्व कोणते, तर 25 तत्व सांगत असताना सांगितले की पंचतन मात्रा, पंचमहाभूत, 11 इंद्रिय, अहंकार, महतत्व, प्रकृती आणि पुरुष असे हे 25 काय आहे तत्व आहे आणि या तत्वापासून या जगाची उत्पत्ती झाली असे तुम्हाला मानावे लागेल, बरोबर आहे कडे. ठीक आहे, 25 तत्वापासून आम्ही जगताची उत्पत्ती मांडली. शेवटी दुसरे शास्त्रकार होते, ते म्हणले आम्ही 36 तत्व मानतो. 36 तत्वापासून भगवंताने महाराज गीतेमध्ये या 36 तत्वांचा उल्लेख केलेला आहे. भगवान गीतेमध्ये सांगतात महाभूतान्य अहंकारो बुद्धिर्व्यक्तमेव च इंद्रियानी दशैकंच पंचचंद्रिय गोचरा इच्छा द्वेष सुखम दुःखम संघात चेतना धृती एतत् क्षेत्र समासेन स विकारो मुदारत, बरोबर आहे का नाही. तरी 36 तत्वांचं भगवंताने गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. मग ते शास्त्रकार म्हटले की तुम्हाला 36 तत्वापासून जगताची निर्मिती झाली असं मानावं लागेल. परंतु त्या ठिकाणी दुसरे अजून शास्त्रकार होते, हे शेवटचे शास्त्रकार होते आणि ते म्हणाले की तुम्ही आतापर्यंत एवढं सांगितलं त्याच्यापासून कोणापासूनच काय होत नाही, जगताची उत्पत्ती होत नाही. मग जगताची उत्पत्ती कशापासून होते, तर ते सांगतात हे जे 36 तत्व तुम्ही मानता त्या 36 तत्व काय आहे, तर ते जड आहे आणि या जडापासून कोणतेही कार्य होऊ शकत नाही. म्हणून या 36 तत्वांचा जो मूळ हरी आहे त्या हरीपासून जगताची तत्वाचा मूळ ज्या ठिकाणी हरी नाही महाराज ते कार्यच त्या ठिकाणी उत्पन्न होऊ शकत नाही. म्हणून हरी तुम्हाला मानावं लागेल आणि हरीपासून जगताची उत्पत्ती झाली असं मानावं लागेल. मग हरी म्हणजे काय, तर हरी शब्दाचा अर्थ आहे रु हरती, म्हणजे हिरावून घेणे, जो हरण करतो त्याला हरी अशा प्रकारे म्हटलं जातं. महाराज या भगवंताने गोकुळामध्ये ते गोपिकाचं चित्त हरण केलं होतं. हरीने माझे हरिले चित्त आणि भारवित विसरले, म्हणून त्याला हरी म्हटलं जातं. आणि हरीपासून नाथ महाराज सांगतात
की जगाची उत्पत्ती झालेली आहे. म्हणून नाथ महाराज पहिल्या चरणामध्ये वर्णन करतात की 1 3 5 मेळा 25चा आणि 36 तत्वाचा मूळ हरी. आता जीव आणि ईश्वराचं स्वरूप कसं आहे हेच नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. माया उपाधी लागल्यामुळं ईश्वर तयार झाला आणि अविद्या उपाधी लागल्यामुळं जीव अशा प्रकारचे तयार झाला. म्हणून ती उपाधीमुळे भेद आहे. तर कोणी असे म्हणेल की महाराज यांचे धर्म भिन्न भिन्न आहे, ते एक कसे होऊ शकतात? तर याच्यावर उदाहरण एक अकबर आणि बिरबलाच्या कथेतील दृष्टांत आहे. की उदाहरण कशावर देतोय बघा, की यांचे धर्म भिन्न भिन्न आहे दोघांचे, जीव आणि ईश्वराचे, ते एक कसे होऊ शकतात? तर एक अकबर आणि बिरबल नावाचा काय होता, एक अकबर नावाचा राजा होता आणि बिरबल नावाचा त्याचा प्रधान होता. आता राजा एकदम काय होता, राजाशाही थाट होता. राजा एकदम मोठा होता आणि त्याच्या एकदम असंच मनात आलं, तो चालता चालता त्याच्या नगरीतून त्याच्या मनात आलं की एक दिवस आपण काय व्हायला पाहिजे, ब्राह्मण बनायला पाहिजे. म्हणून त्याच्या डोक्यात सहज विचार आला. आता प्रधान त्याचा हुशार होता. तो बोलता बोलता बोला, म्हणे प्रधान साहेब, बोले बिरबल, म्हणे बोला साहेब, राजे साहेब बोला, काय आज्ञा? म्हणे मला ब्राह्मण बनायचं आहे. आता हा प्रधान होता, हुशार होता. आता याला वाटलं आता आपण काय करावं, म्हणून यांनी काय सांगितली, लांबची तारीख सांगितली. याला वाटलं हा राजा आहे आणि हा विसरून जाईल. म्हणून त्या प्रधानाने बिरबलाने सांगितलं की 3 वर्षानंतर एक शनिवार येणार आहे आणि त्या शनिवारी अमावस्या आहे, त्या दिवशी आपण तुला ब्राह्मण बनवू. हा आपला राजा निघून गेला. यालाही वाटलं की हा विसरून जाईल. म्हणून ढळता ढळता 2 वर्ष झाले, 3 वर्ष आले, 3ही वर्ष निघून गेले आणि ती शनिवारची अमावस्या उद्या होती. आणि आदल्या दिवशी म्हणजे आज जसा शुक्रवार आहे तसा आजच काय त्या ठिकाणी शुक्रवार होता. आणि त्याने त्या प्रधानाला बोलावून घेतलं आणि सांगितलं, म्हणे बिरबल, म्हणे बोला राजे साहेब, म्हणे उद्या शनिवार आहे. ते म्हणे शनिवारी, हो माहिती म्हणे मला. म्हणे मग उद्या अमावस्या आहे. ते म्हणले हो अमावस्या आहे, हेही मला माहिती. म्हणे मग, अरे काय म्हणे, तू म्हटला होता की 3 वर्षानंतर शनिवारची अमावस्या येणार आहे आणि त्या अमावस्याले मला काय बनायचं आहे, ब्राह्मण बनायचं आहे. मग याच्या लक्षात आलं, याची टूप पेटली की राव खरंच राजानं काय केलं, डबल उकरून काढलं. पण ते शक्य नव्हतं. परंतु प्रधान हुशार होता. प्रधानाने सांगितलं, ठीक आहे महाराज, उद्या 9 वाजता आपण तुम्हाला ब्राह्मण बनवू. आता हा बिरबल दुसऱ्या दिवशी उठला, शनिवार होता. हा सकाळीच एक गाढव घेऊन समुद्राच्या तीरावर गेला आणि समुद्राच्या तीरावर याचं ते गाढवाला धुवायचं काम चालू होतं. इकडे राजे साहेब 7:30 वाजले, 8 वाजले, 9चा मुहूर्त पाहत होते. 9 वाजले परंतु तो काही प्रधान आला नाही. शेवटी त्या प्रधानाला बोलवण्यासाठी काही शिपाई पाठवले, परंतु प्रधान सुद्धा घरी नव्हता. तर घरच्यांनी सांगितलं ते समुद्रावर गेलेले. म्हणून राजे साहेब आपले सगळे सैन्याला घेऊन पुढे गेले, त्या समुद्राच्या तीरावर गेले. तर त्या तीरावर तो प्रधान, तो बिरबल काय करत होता महाराज माहिती का, त्या गाढवाला काय करत होता, पाण्यामध्ये भिजवत होता. बाहेर आणायचा, बाहेर आल्यानंतर त्याला साबण लावायचा, परत मध्ये न्यायचा, परत धुवायचा, परत बाहेर आणायचा. असं डव झाले की लाईक बॉय झाली की लक्स, लक्स झाली की संतूर झाली की डेटॉल, म्हणजे प्रत्येक साबणे तो वापरून काय करत होता, त्या गाढवाला धुत होता आणि परत पाण्यात न्यायचा, परत बाहेर काढायचा. हे ऐकून राजाने पाहिलं आणि राजाने सांगितलं, अरे मूर्खा म्हणे बिरबल, काय करतोय म्हणे. ते म्हणे काही नाही साहेब, फक्त मला राजे साहेब, मला फक्त या गाढवाचं काय करायचंय, घोडं करायचंय म्हणे, फक्त तेवढं करतोय. तर तेव्हा तो राजा चिडून म्हणाला, अरे मूर्खा म्हणे, नालायका, कितीही साबणी लावल्या आणि कितीही तू धुतलं म्हणे तरी याचं काय होऊ शकत नाही, गाढवाचं घोडं होऊ शकत नाही. मग प्रधान सुद्धा त्यांना उत्तर देताना, हसून उत्तर देताना सांगतात, अहो मी सुद्धा हे सांगतो, तुम्ही कितीही काही केलं तरी एका मुसलमानाचा ब्राह्मण होऊ शकत नाही. म्हणून काय महाराज, तर या ठिकाणी जर मला काय सांगितलं, दोन्हीचे धर्म भिन्न भिन्न असले तर ते एक कसे होऊ शकतात, तर त्या ठिकाणी भागताग लक्षणा करावे लागेल. भागताग लक्षणा म्हणजे काही ठिकाणचं ग्रहण करावं लागतं आणि काही ठिकाणाचा त्याग करावा लागतो. म्हणून जीव आणि ईश्वर हे काय महाराज वेगळे नसून ते स्वरूपाने एकच आहे, फक्त उपाधीमुळे ते वेगवेगळे झाले आहे. आता या अभंगातून नाथ महाराजांनी
कल्पना मायाला आणि अविद्याला कल्पना अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे. काय दिले? कल्पना अशा प्रकारचं नाव दिलं. का बरं कल्पना आणि अविद्या या आपल्या माया आणि अविद्याला कल्पना अशा प्रकारचं नाव का दिलं बरं? काय कारण असेल? तर कारण एवढंच आहे की मायेला स्वतःची सत्ता नाही महाराज. कारण ती माया परब्रह्माच्या आश्रयावर राहते. ज्ञानोबराय सांगतात, ये नाही हेचे रूप आणि ठाणे ते अति उमप. ज्ञानोबराय सांगतात की हिला स्वतःची सत्ता नाही, तर ती परब्रह्माच्या आश्रयावर राहते. कारण की मनुष्य जेव्हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा असतो तेव्हा ही माया काय करते? तिथून पळून जाते. आणि जेव्हा मनुष्य आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलेला असतो तेव्हा त्या ठिकाणी माया वास करते. म्हणून ही माया खूप अवघड आहे महाराज. म्हणून ही माया परब्रह्माच्या आश्रयावर राहते. काय? जे संसार वृक्षाच्या ठाई साचू कार्य तव नाही. किंवा ज्ञानोबराय दुसरा दृष्टांत देतात की वांजेची अनेका कैशी जन्म मूळ पत्रिका नवी नळभूमी उके कल्पुपा. ज्ञानोबराय सांगतात की वांजबाई आणि त्या वांजबाईच्या मुलाची पत्रिका कितीही वेदांत शास्त्र ब्राह्मण असला, कितीही मोठा पंडित असला तरी तो त्याची जन्मपत्रिका काढू शकत नाही. का? कारण की वांजबाई महाराज, त्याच्यामुळे तिला पुत्रच कुठं राहणार आहे, बरोबर नाही? त्याप्रमाणे तिचा पुत्र जसा काल्पनिक आहे त्याप्रमाणे माया सुद्धा काल्पनिक आहे. दुसरा उदाहरण देतात काय की आपण वर पाहिलं तर आपल्याला वर आकाश कसं दिसतं महाराज? निळं दिसतं का नाही? परंतु ते निळं आहे का? नाही. कारण की आकाशाला रूपच नाही. परंतु जे रंग आपल्याला दिसतो तो काय आहे? काल्पनिक आहे. म्हणून माया सुद्धा काल्पनिक आहे. कल्पनेपासून कल्पीला जोडीवा, कल्पनेपासून कल्पीला ज्ञानोबराय देताना सांगतात की आकाशाला फुले आणि त्या फुलाचा आपण देठ कधी तोडू शकत नाही. का? कारण की आकाशाला फुलच नाही महाराज, आपण तोडू कसं शकणार आहे? बरोबर आहे की नाही? म्हणजे माया कशी आई सांगितले की काल्पनिक आहे. बरोबर आहे की नाही? एवढी काल्पनिक आहे. परंतु काही लोक म्हटले महाराज कशी काल्पनिक आहे? उदाहरण दिलं एका राजाचं. एक राजा होता, क्रूर राजा होता. म्हणजे त्याला एकदम भयानक राजा होता आणि त्याला एक दिवस रोग झाला आणि त्याला त्याच्यावर औषधी मिळतच नव्हत्या. वैद्याला बोलवून आणलं. वैद्यही थकून गेला. परंतु वैद्याला वाटलं आपण जर त्या राजाला सांगितलं की याच्यावर काही औषधी नाही तर तू आपल्यालाही मारून टाकेल. म्हणून त्या वैद्याने एक युक्ती लढवली आणि त्या राजाला सांगितलं म्हणजे याच्यावर एक उपाय आहे. तुम्हाला जो रोग झालाय त्याच्यावर एक उपाय आहे. म्हणजे फक्त तुम्हाला ती औषध स्वतः तुम्हाला जाऊन आणावं लागेल. ते म्हणले तुम्ही बोला आम्ही आणू. म्हणून त्या राजाला सांगितले का जंगलात जा आणि त्या जंगलामधून कासव आहे त्या कासवनीचं दूध आण. आणि एक काही ससा आहे त्या सस्याला 2 शिंग आहे ते एका सस्याचं शिंग तोडून आण आणि ते शिंग त्या दुधामध्ये उघडून काय लाव? त्या दुःखाला लाव. ते रोग चालल्या जाईल. आता मला सांगा तू राजा कितीही फिरला तरी त्याला कासवनीचं दूध मिळेल का? नाही महाराज. जसं ते कासवनीचं दुधाचं त्याने काय सांगितलं ते शिंग उघडून लावायचं सांगितलं तर ते जसं कसं काल्पनिक आहे त्याप्रमाणे ही माया सुद्धा कशी आहे महाराज? काल्पनिक आहे. परंतु काही लोक म्हटले की महाराज तुम्ही म्हणता माया काल्पनिक आहे, अशी आहे तशी आहे, ठीक आहे, परंतु आम्हाला साक्षात ती डोळ्याने दिसते ना. कसं काय? कारण की ही माया महाराज या जगाच्या रूपानेच काय झालेली आहे? प्रगट झालेली आहे. आजकाल आपल्याला जे काही दिसतं ते सगळे मायामय रूपाने दिसतं. बरोबर आहे? मग तुम्ही म्हणशाल की माया जर काल्पनिक म्हणावं तर ती आम्हाला डोळ्याने दिसते आणि डोळ्याने दिसते तर ती माया काल्पनिक कशी? विठाला विठाला महाराज इथं या ठिकाणी दिसतं म्हणजे जी गोष्ट आपल्याला डोळ्याने दिसते ती खरीच असते असंही नाही आणि जी गोष्ट दिसत नाही ती खोटीच असते असू शकत नाही. आता मला सांगा या ठिकाणी मी बोलतोय हे तुमच्या कानापर्यंत आवाज येतोय, बरोबर आहे का नाही? ते हे तुम्हाला कशाने ऐकू येतंय? कशाने ऐकू येतंय? या ठिकाणी वीज आहे, बरोबर आहे का नाही? या विजेमुळे काय होतंय? आवाज येतोय. परंतु ती वीज आपल्याला डोळ्याने दिसते का? नाही भारत. मग ती नाहीच का? आहे ती. म्हणजे जी गोष्ट डोळ्याने दिसत नाही म्हणून ती नाहीच असंही नाही. आता या ठिकाणी मूर्ती आहे तर त्या मूर्तीमध्ये आपल्याला काही देव दिसत नाही म्हणून महाराज, परंतु देव नाही का? तर आहे त्या ठिकाणी, बरोबर आहे. परंतु एखादी गोष्ट डोळ्याने जरी दिसत असली तर ती खरीच असते असंही काही नाही. समजा उदाहरणार्थ समुद्रामध्ये समुद्राच्या कडेला शिंपले पडलेले असतात आणि त्या शिंपल्यावर आपल्याला काय होतो तर चांदीचा भास होतो. परंतु आपण जर जवळ गेलो तर आपल्याला ते काय होतं? मिथ्या वाटतं. म्हणजे काय? ते खोटं वाटतं. म्हणजे अशा प्रकारची ती चांदी जी आपल्याला भासली ती काय होती? काल्पनिक अशा प्रकारची होती. म्हणून
ही माया एकदम भयान आहे, विचित्र आहे. महाराज शास्त्रकारांनी सुद्धा हिचं वर्णन केलेले अघटित घटना घटी ऐसी ही माया. शास्त्रकार सांगतात की जी गोष्ट घडून आहे ती सुद्धा घडवून आणणारी जर काय असेल तर ही माया असते. शेवटी आईच्या गर्भामध्ये आपण पाहिलं तर आईच्या गर्भामध्ये केवळ वडिलांचं काय असतं, वीर्य असतं महाराज. आणि त्या वीर्याला काही दिवसानंतर चेतना फुटते, नंतर हात पाय डोकं मुंडकं, नंतर तो तरुण अवस्थेत बालपण अवस्थेत तो तरुण म्हातारा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया होत असतात. मग ह्या ज्या प्रक्रिया होतात ते कशामुळे होतात, फक्त आणि फक्त त्या उपाधीमुळं. आणि ती उपाधीमुळं जे होतात ते मायेमुळं होतात. आणि ती माया कशी अशी अघटित आहे, कारण की महाराज एका वियापासून मनुष्य उत्पन्न होणं म्हणजे एक प्रकारची अघटितच घटना आहे ना. म्हणून अशा प्रकारे ही माया एक प्रकारची अघटित घटना घडणारी. आणि ही माया कशी म्हटली आहे तर काल्पनिक अशा प्रकारची म्हटली आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात, कल्पना अविद्या तेने झाला जीव आणि माया उपाधी शिव बोली जे रवी. वास्तव जर पाहिलं तर ही माया कशी आहे, काल्पनिकाची, बरोबर. वास्तव जर पाहिलं तर जीव आणि शिव हे दोन्ही एकच आहे, परंतु ते उपाधीमुळे भेद होतात. जसं महाराज समुद्रामध्ये लाटा येतात, बरोबर आहे का, ते लाट आल्यानंतर ती लाट येते आणि परत नष्ट होऊन जाते, परंतु त्या लाटेमधील पाणी आणि समुद्रातील पाणी काय आहे, एकच आहे. तसं भगवान सांगतात, ममे वंशो जीवलोके आणि जीवभूत सनातन. तसं हे जीव आणि ईश्वर हे माझे स्वरूप आहे. म्हणून ते जर वेगळे कशामुळे होत असेल तर ते उपाधीमुळे होत असतात. म्हणून हे जीव आणि शिव हे एकत्र कसे, तर हेच नाथ महाराज तिसऱ्या चरणात सांगतात. जीव शिव दोन्ही हरी रूपी तरंग, जीव शिव दोन्ही हरी रूप. जीव तर नाथ महाराज सांगतात, जीव शिव दोन्ही हरिरूप तरंग सिंधुत्व अभंग नेणे हरी. महाराज जीव आणि ईश्वर यांना समुद्रातील लाटाप्रमाणे लाटांचं वर्णन नाथ महाराजांनी या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, तर जीव आणि ईश्वर हे लाटाप्रमाणे असे सांगतात. कसं, जसे समुद्रामध्ये लाटा उत्पन्न होतात आणि नष्ट होतात, हे आपल्याला डोळ्याने दिसतं. त्याप्रमाणे महाराज या जगामध्ये प्रलयाच्या काळामध्ये ईश्वर सुद्धा नष्ट होतो आणि काय होतो, उत्पन्न होतो. या प्रलयाच्या काळामध्ये ईश्वराचे जे जे अवतार आहेत ते सर्वचे सर्व काय होतात, नष्ट होतात. येत नाही उरो आले अवतार आणि येर ते पामारे जीव. आता मला सांगा, जर भगवंतच नष्ट होत असला, भगवंताचे जे अवतार आहे ते जर नष्ट होत असले तर जीवाचं कुठं राहिला, बरोबर आहे का नाही. तर त्याप्रमाणे जीव आणि ईश्वर हे काय आहे महाराज, लाटा स्वरूप आहे. आणि त्या लाटा ज्याच्यावर उत्पन्न होतात, जीव आणि ईश्वर ह्या लाटा ज्या समुद्रावर उत्पन्न होतात त्या समुद्राला हरी अशा प्रकारचं म्हटलं आहे. म्हणून या चरणामध्ये हरी अशा प्रकारचं उच्चारण केले, परब्रह्माचं उच्चारण केल्यानंतर हरी अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. मग हा हरी कसा आहे तर त्या समुद्राप्रमाणे. महाराज समुद्राची उपमा का दिली हरीला, ती एवढ्यासाठी दिली की जसा समुद्र अचल आहे तो आपली जागा कधी सोडू शकत नाही, त्याप्रमाणे हा सुद्धा हरी अचल आहे, तो आपली जागा कधी सोडू शकत नाही. परत लाटांचं अधिष्ठान जर काय असेल तर तो समुद्र आहे, तसा जीव आणि ईश्वराचं जर अधिष्ठान काय असेल तर तो परब्रह्म आहे, तो हरी आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. समुद्र महाराज आपल्यामध्ये सर्व नद्यांचे पाणी काय करतो, समाविष्ट करून घेतो. अपूर्यमान वचनम प्रतिष्ठा समुद्र माप प्रविशंती यद्वत तद्वत कामय प्रविशंती सर्विस शांती वापनोती न काम काम. म्हणजे तो समुद्र आपल्यामध्ये सर्व नद्यांना समाविष्ट करून घेतो. त्याचप्रमाणे परब्रह्म सुद्धा आपल्यामध्ये जीव आणि ईश्वर या सर्वांना समाविष्ट करून घेतो. म्हणून त्यांनी सांगितले की जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग आणि सिंधुत्व अभंग नेणे हरी. ठीक आहे महाराज, जीव आणि हे ईश्वर हे एकच आहे असं तुम्ही सांगता, आम्ही ते मानतो, परंतु आम्हाला ते वेगवेगळे दिसतात, आपण ते वेगवेगळे मानतो. कसे बघा, आपण स्वतःला भक्त मानतो आणि ईश्वराला काय मानतो, देव मानतो, बरोबर आहे की नाही. आपण स्वतःला उपासक मानतो आणि देवाला उपास्य मानतो. त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा काय दिसतो, भेद दिसतो. ते स्वरूपाने एक आहे, परंतु आपली जी मान्यता आहे ती मान्यता त्याप्रमाणे असल्यामुळं तर ती कशामुळे आपल्याला उपाधीमुळे ती वेगवेगळी होते. आणि ही उपाधी कशामुळे, तर उपाधी म्हणजेच काय आहे तर ही माया आहे. ही माया एवढी भयंकर आहे की हे कलियुगामध्ये मायाचं षडयंत्र जे महाराज इतकी भयानक आहे. थोडक्यात मी सांगतो की माया कशी आहे. एक उदाहरण आहे बघा, कोरोनाचा काळ होता
त्या कोरोनाच्या काळामध्ये सोन्याची काय होती, एकदम त्या ज्या ज्या बाजारपेठेमध्ये सोनं एकदम साठवलेलं होतं. लॉकडाऊन उघडलं आणि उघडल्यानंतर एक बाई एका डॉक्टराकडे आली. माया कशी बघा, मी सांगतो थोडक्यात. ती बाई त्या त्या डॉक्टराकडे आली आणि त्या डॉक्टरांना म्हणाली की डॉक्टर साहेब, माझे जे पती आहे त्यांना लॉकडाऊनमध्ये भरपूर लोकांनी त्यांची उधारी बुडवल्यामुळं त्यांचे थोडे पागल झालेले आहे, वेळी झालेले आहे. फक्त जेव्हा पाहिलं तेव्हा कोणालाही जरी त्यांनी पाहिलं तर ती फक्त एवढंच म्हणतात, काय म्हणतात ते, की माझे तेवढे सोन्याचे पैसे द्या ना, माझे तेवढे सोन्याचे पैसे द्या ना, माझे तेवढे सोन्याचे पैसे द्या ना. फक्त ते एवढंच म्हणतात. आता त्या डॉक्टरालाही वाटलं खरंच असं असेल. ती बाई जरा मोठ्या घराण्याची दिसत होती. त्यालाही वाटलं ठीक आहे. तो डॉक्टर म्हणाला की तुम्ही तुमच्या मालकाला घेऊन या, आपण बघू काय वगैरे काही त्याच्यावर उपाय असला तर. तेव्हा ती बाई बोलता बोलता म्हणाली, डॉक्टर साहेब, या धावत्या कलियुगामध्ये, धावपळीमध्ये माझ्याकडून काय झालं, गाडी मी घरी विसरले. तर तुमची गाडी जर असेल तर मी त्यांना घेऊन लगेच परत येते. आता या डॉक्टरलाही वाटलं ठीक आहे, आपली गाडी आहे, आपला ड्रायव्हर आहे. त्या ड्रायव्हरला सांगितलं जा गाडी घेऊन ये. म्हणून महाराज त्या दवाखान्यावाल्याची त्या डॉक्टरची गाडीही दिली, त्या डॉक्टरचा ड्रायव्हरही दिला आणि ती बाई, हे तिघजण मिळून पुढे गेले. तर या बाईने त्या ड्रायव्हरला एका बाजारपेठेमध्ये नेलं, सोन्याच्या दुकानात. सोन्याचा मोठा बाजारपेठ होता आणि त्या गाडीचा एकदम दरवाजा उघडला आणि त्या दरवाजा उघडल्यानंतर त्याच्यातून एकदमच ती बाई बाहेर निघाली आणि समोरून तो एका सोनाराच्या दुकानामध्ये सोनाराचा मालक बसलेला होता. हिचा मालक नव्हता, पण त्या सोन्याच्या पेठेचा जो मालक होता त्याने पाहिलं, गाडी तर काय दिसते, प्लसचं चिन्ह दिसते, ज्या अर्थी गाडी काय आहे डॉक्टरांची आहे. आणि ज्या अर्थी ती बाई उतरली त्या अर्थी ती बाई सुद्धा एक मोठी डॉक्टर असेल. म्हणून ती बाईनी त्या पायऱ्या चढल्यानंतर त्या दुकानामध्ये काय ठेवलं, पाऊल ठेवलं. आणि पाऊल ठेवल्यानंतर त्याने सांगितलं की माझ्या मुलीचं लग्न आहे, म्हणून मला काय करायचं, थोडं सोनं वगैरे खरेदी करायचंय. तेव्हा तो मालक म्हणला, घ्या म्हणे, तुम्हाला जे जे पाहिजे तुम्ही पसंत करा, हे करा. म्हणून तिने महाराज 10-12 तोळे नाही तर 17.5 तोळे तिने काय घेतलं, सोनं खरेदी केलं. आणि सोनं खरेदी केल्यानंतर 17.5 तोळा तिने सोनं खरेदी केलं, पिशवीत भरलं, पॅकिंग केलं. आणि त्या मालकाने बिल वगैरे काढून दिलं आणि तिच्या हातात पावती दिली. तर तेवढ्यात ती बाई म्हणाली, अहो काय झालं माहिती का, त्या धावपळीच्या कलियुगामध्ये माझ्याकडून माझा मोबाईलही घरी राहिला आणि पैशाचं पॉकेट सुद्धा घरी राहिलं. तुम्ही एक काम करा, आता तुमचा हा दुकान लावण्याचा टाइम झालेला आहे, तुम्ही माझ्यासोबत जर आले माझ्या घरी तर जाता जाता मी तुम्हाला एक काय करते, पैसे देऊन जाते. त्यालाही वाटलं चला आपलंही आता काही दुकान लावण्याची वेळ झाली, आपण जाता जाता पैसे घेऊन येऊ. म्हणून त्या गाडीमध्ये त्या डॉक्टराची गाडी, त्या डॉक्टराचा ड्रायव्हर आणि त्या गाडीमध्ये ही बाई आणि तो सोन्याचा मालक असे 3 जण मिळून कुठे आले, त्या दवाखान्यामध्ये आले. ती उतरली, ते दोघंही त्या ठिकाणी उतरले. हिच्या हातात सोन्याच्या पिशव्या होत्या. तो मालक उतरला आणि हा ड्रायव्हर आपापली गाडी घेऊन पार्किंगला लावून दिली. आता ह्या बाईने या मालकाला काय सांगितलं, सोन्यावाल्या, तुम्ही या कॅबिन मध्ये बसा, माझे आहो मध्ये आहे, माझे जे मिस्टर आहे ते मध्ये बसलेले आहे, तुम्ही बाहेर बसा, मी आत्ता सोनं ठेवून येते आणि लगेच पैसे घेऊन वापस येते म्हणे. महाराज ती बाई जशी गेली तशी ती अजून परत आली नाही. थोडा वेळ झाला, हा सोन्याचा मालक बाहेर बसलेला होता. त्याने आवाज दिला, तेवढे माझे सोन्याचे पैसे द्या ना, तेवढे माझे सोन्याचे पैसे द्या ना. आता त्या डॉक्टराला वाटलं खरंच हिचा नवरा काय आहे, वेडा आहे. आणि काय झालं, म्हणून तिला वाटलं हिचा नवरा खरंच आला असेल तर याचं बाहेरून चालू, माझे तेवढे सोन्याचे पैसे द्या ना. महाराज ती बाई निघून गेली. अशा प्रकारे काय झालं महाराज, तर ती दोन्ही बसलेली माया किती अवघड आहे हे या कलियुगामध्ये काय महाराज. त्याच्यामुळं मायेच्या कोणी नांदी लागू नका. म्हणून नाथ महाराजांनी सुद्धा सांगितले की माया ही काल्पनिक आहे आणि आपल्याला जो जीव आणि ईश्वरामध्ये जो भेद आपल्याला दिसतोय तो फक्त या उपाधीमुळे आहे. आणि या उपाधीलाच औपाधिक अशा प्रकारचं म्हटलं जातं. मग या उपाध्या, या ज्या माया अविद्या ही कशी आहे तेच नाथ महाराजांनी दृष्टांत देऊन 4थ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. शुक्ती बारी राजा
तर नाथ महाराज चौथ्या चरणामध्ये सांगतात की शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे रज्जूवरी भासे नित्या सर्प. नाथ महाराजांनी दृष्टांत देऊन सांगतात की शुक्तीवरी रजत, तर शुक्ती म्हणजे काय तर शिंपले. आणि या शिंपले महाराज, शिंपले आता माहिती ना तुम्हाला, शिंपले हे समुद्राच्या तीरावर असतात आणि त्या समुद्राच्या तीरावर ते शिंपले असतात आणि थोडं असं ऊन पडलं तर ते शिंपले चमकायला लागतात आणि चमकल्यावर दुरून आपल्याला त्याच्यावर काय होतो, चांदीचा भास होतो. बरोबर आहे कडे. अरे दुसरा दृष्टांत नाथ महाराजांनी सांगितलेले की रज्जू सर्पाकार भासिले जगदंबर. रज्जूचा काय दिले उदाहरण दिलेलं आहे की एक मंद अंधकारामध्ये आपण जर चालायला लागलो तर मंद अंधकारामध्ये आपल्या समोर एक दोरी येते. बरोबर आहे की नाही. पण त्या दोरीवर आपला जर पाय पडला आणि आपण जर अचानक खाली पाहिलं तर आपण घाबरतो. का? कारण की आपल्याला सापाचा त्याच्यावर काय होतो, भास होतो. बरोबर आहे कडे. तर नाथ महाराज सांगतात जसं रज्जूवर भासलेली रज्जूवर भासलेला साप आणि शुक्तीवर भासलेली चांदी या काय आहे, खऱ्या नसून या खोट्या आहे. बरोबर आहे कडे. खऱ्या नसून त्या काय आहे, खोट्या आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. उदाहरण द्यायचं ठरलं तर काय होतं, हे जगत कसं मिथ्या आहे याच्यावर एक उदाहरण मी देतो बघा. एका शहराच्या ठिकाणी दोन मित्र होते. एक मित्र पहिल्यापासून शहरामध्ये गेलेला होता, त्याला नोकरी वगैरे लागली होती, तो वकील झाला होता. आणि वकील झाल्यानंतर त्याचा दुसरा जो मित्र होता, दुसरा मित्र तो गावाकडे राहायचा. त्यालाही वाटलं की आपला मित्र खूप दिवसापूर्वी शहरामध्ये गेला. शहरामध्ये गेल्यानंतर त्यांनी प्रगती झाल्यानंतर तो वकील झाला आणि आज तो काय करतोय तर पैसा कमवतोय. आता यालाही वाटलं आपण भरपूर दिवस गावाकडे राहिलो, आपण काही संभाजीनगरला जाऊ, एखादी कंपनी जॉईन करू. कंपनी जॉईन केल्यानंतर आपल्याला काहीतरी पैसे मिळतील. म्हणून त्याचा तो दुसरा मित्र गावाकडून त्या शहराकडे गेला. शहराकडे गेल्यानंतर नवीनच दिवस होते. पहिले दिवस त्यांनी वडापावर काढले. नंतर हळूहळू महाराज त्याचेही पैसे ते संपून गेले. नंतर एक दिवस तो कामावून येता आता नवीन होता, त्याच्याही काही लक्षात नव्हतं. त्याला एक अशी मोठी हॉटेल दिसली आणि त्या हॉटेलीच्या समोर भजे तळायचं काम चालू होतं. असं एकदम घमघम वास त्या ठिकाणून येत होता. यालाही वाटलं, यालाही एकदम जाम भूक लागलेली होती. जवळ पैसे नव्हते पण यालाही वाटलं आता भूक तर लागलेली आहे, नाही किंमत नाही भाजी खायला तर वाचतं घेऊन चला. म्हणून तो त्या ठिकाणी गेला, त्या कढईच्या समोर उभा राहिला. आणि उभा राहिल्यानंतर तो मालक लक्ष देऊन होता की हा कोण व्यक्ती आहे, नवीन दिसतोय. त्यालाही वाटलं जाऊ द्या, हळूहळू येईल तो बसेल मध्ये. परत तुला महाराज झाले 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, अर्धा घंटा झाला. हा वासच घेत होता. कशाचा? त्या भज्याचा वास घेत होता. तो मालक थोडा क्रोधी होता आणि त्या मालकाने चिडून नंतर विचारलं, ए काय करतोय, इकडे मध्ये जाऊ. तो आला महाराज. आल्यानंतर त्याला विचारलं काय करतोय. तो म्हणे काही नाही, मला एकदम भूक लागलेली आहे आणि भूक लागल्यानंतर माझ्याजवळ काही पैसे नाही, म्हणून मी काय करतोय तर भज्याचा वास घेतोय. म्हणे तू म्हणे वास घेतोय, चल काढ म्हणे 500 रुपये. तू म्हणे 500? तू म्हणे कशाचे? म्हणे मी काय केलं. तू म्हणे काय केलं? म्हणे काय करत होता म्हणे तू. म्हणून तो म्हणे साहेब मला भूक लागली होती आणि माझ्याजवळ पैसे नव्हते म्हणून मी काय करत होतो तो वास घेत होतो. मग हा म्हणे वास घेत होता म्हणूनच 500 रुपये काढ. तू म्हणे मी फक्त वास घेतला, म्हणे भजे थोडी खाल्ले. तू म्हणे हा भजे खाल्ले असते तर 1000 रुपये घेतले असते, म्हणूनच वास घेतला ना तर काढ म्हणे 500 रुपये. आता हा आधीच गरीब होता. याने सांगितलं की दादा माझ्याजवळ काहीच नाही, तुम्ही लागलं तर काय करा, माझ्या मित्राच्या रूमवरचा मी पत्ता देतो, त्या मित्राकडे या, त्याच्याकडून उसने घेऊन तुम्हाला देतो. आता याने काय केले, ती पत्ता वगैरे लिहून घेतला. हा समोर गेल्यानंतर घरी गेल्यानंतर त्या मित्राला सर्व हकीकत सांगितली की मी एका हॉटेल समोर उभा होतो, मी फक्त वास घेतला तर त्यांनी मला 500 रुपये मागितले आणि त्याला मी तुझ्या घरचा पत्ता दिलेला आहे. आता तो काही वेळाने घरी येईल आणि तुझ्याकडून 500 रुपये घेईल. आता हा महाराज वकील होता, हुशार होता आणि पहिल्यापासून सिटीत राहत होता. यानेही अशी युक्ती लढवली, येऊ दे म्हणे त्याला. तो आला, कोण? तो हॉटेलचा मालक त्याच्या घरी आला. बेल वाजवल्यानंतर यांनी दरवाजा उघडला की वकिलांनी
या म्हणे बसा बसा बसा. तो म्हणे बसा बसा नाही, माझे तुझ्या मित्राने भज्याचा वास घेतला, मला 500 रुपये दे म्हणे माझे माझे. तो म्हणला हो देतो, तुम्ही थोडं बसा तसं. त्याला पाणी दिलं, चहा दिला. हो म्हणलं मला काहीच नको, मला माझे पैसे द्या. अहो तो म्हणला देतो मी, 2 मिनिटं बसा. म्हणून हा बसला. वकील महाराज दुसऱ्या रूममध्ये गेला आणि त्याने काय केलं, आपलं पाकिट काढलं आणि त्या पाकिटामधून पाकिट समोर आणलं त्याच्या समोर आणि त्या पाकिटातून एक अशी कडक 500ची नोट काय काढली, बाहेर काढली. आता तो मालक एवढा खुश झाला, त्याला वाटलं यार आपण नुसतं त्या एका भोळ्या बाबड्याला 500 रुपये मागितले आणि तिथं जमलं आपल्याला तर 500 रुपये फुकटाचे भेटताय. म्हणून त्याने त्या वकिलांनी 500ची नोट काढली. तो मालक समोर बसलेला होता आणि तो वकिलाचा मित्र सुद्धा त्याच्या शेजारी होता. आता त्याच्या मित्रालाही वाटलं या माझ्या मित्राचे फुकटाचे पैसे त्याला चालले, पण जाऊ द्या म्हणे देऊन टाकू त्याला कधीतरी काम करू. म्हणून त्या वकिलाने 500ची नोट काढली आणि अशी वर धरली आणि घ्या म्हणे. तर तेव्हा तो मालक भस्कन उठला आणि त्याच्या हाताकडे येत होता. तेवढ्यात तो वकील म्हणला हो थांबा, त्या तिथे दिसत आहे तेवढे घ्या म्हणे. तर समोर काय होतं, मला एक आरसा होता आणि त्या आरसामध्ये ही 500ची नोट चमकत होती. तर तेव्हा तो वकील म्हणाला जर भज्याचा वास घेतला असेल तर ती नोट घ्या आणि भजे खाल्ले असेल तर ही नोट घ्या. विठ्ठल जसं महाराज त्या आरशामध्ये ती नोट दिसत होती, बरोबर आहे का नाही? त्या आरशात नोट दिसत होती, ती खऱ्या नोटीसारखी दिसत होती, पण ती खरी होती का? नाही महाराज. तसं या परब्रह्मावर भासलेली ही जी माया आहे, हे जे जगत आहे, ही जी अविद्या आहे, ही भासलेली ही खरी नसून काय आहे तर कृतीच आहे. म्हणून या जगताला, या मायेला आपण काय म्हणतो महाराज, खरं मानतो. म्हणून आपण अज्ञानी आहे. परंतु जे लोक खरं मानतात ते काय म्हणतात, अज्ञानी असतात. ज्ञानोबराय वर्णन करतात की अर्जुन तया नाव ज्ञान येर प्रपंच ही विज्ञान तीत सत्य बुद्धी अज्ञान हेही जाण. ज्ञानोबराय सांगतात की या जगताला जो काय म्हणतो, खरं म्हणतो ते खरे अज्ञानी आहे. कारण की आपण आपल्या आणि संतांमध्ये हाच फरक आहे. काय फरक आहे? आपण स्वतःला माझं म्हणतो, देह संबंधीला माझं म्हणतो, विषयामध्ये सुख मानतो. परंतु संत तशी नाही महाराज. संत देह संबंधीला माझं कधीच मानत नाही. ते माझं कधीच मानत नाही. ते कोणाला माझं मानतात तर देवाला माझं मानतात. कृष्ण माझी पिता, कृष्ण माझी माता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, किंवा विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, बरोबर आहे की नाही? ते देवाला माझं मानतात. देह संबंधीतील ज्या ज्या वस्तू आहे त्या वस्तूला ते काय करतात, मिथ्या समजतात. धनधारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या आहे जाणून शरण निघा देवासी. ते संत लोक विषयामध्ये सुख मानत नाही. कारण की ज्ञानोबराय सांगतात विषयाची सुख आहे हे बोलण्याची सारीकी नव्हे. अरे विषयात सुख आहे, बोलणंच काय आहे, चुकीचं आहे. परंतु आपलं तसं नाही, आपण विषयामध्ये सुख मानत असतो महाराज. विठाला विठाला आपण काय करतो, विषयामध्ये सुख मानत असतो. परंतु संत विषयामध्ये सुख मानत नाही. सुख कशामध्ये मानतात तर देवामध्ये सुख मानतात. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुखा आवडीने, किंवा सांगतात की काय तुका म्हणे आम्ही न मागू आणि तुझे पायी सुख सर्व आहे. बरोबर आहे कडे. संत विषयामध्ये सुख मानत नाही, आपण विषयामध्ये सुख मानतो. किती विषयामध्ये सुख मानतो बघा. एक व्यक्ती, त्याला खूप दुःख झालेलं होतं, एवढं दुःख झालेलं होतं. एका जंगलामध्ये तो भरकटला पळत पळत त्याच्या मागे एक वाघ लागला. वाघ एकदम भयंकर होता आणि त्या वाघाच्या त्या डरकाळीने तो एकदम घाबरून गेला. समोर पळत होता, त्याच्या पाठीमागून एक वाघ येत होता. वाघ येता येता तो एवढा घाबरला. समोर एक त्याला विहीर दिसली. त्याला वाटलं असंही आपण मरणार आहे तसंही मरणार आहे. त्याने त्या विहिरीमध्ये काय केलं महाराज, उडी टाकली. जशी उडी टाकली तशी ती विहीर पूर्ण पाण्याने काय होती, कोरडी होती. त्याच्यात एक थेंब सुद्धा पाण्याचा नव्हता. परंतु खाली साप होते. वर पाठीमागून त्याच्या वाघ लागलेला, खाली साप होते. परंतु असं झालं, त्यांनी जेव्हा कुदी मारली तेव्हा त्या विहिरीमध्ये एक अशी झाडाची काय होती, एक डंग होती. त्या डंगीवर तो अडकला होता. परंतु ती डंगीला सुद्धा काय होते, एका कोपऱ्यात ते उंदर काय करत होते, कुजबुज करत होते. आणि काही वेळामध्ये ती डंग सुद्धा खाली पडणार होती. आणि समोरून त्या गाडीला एक मवळ बसलेलं होतं, मवळाचं. आणि मग ते बसलेलं होतं आणि याने जेव्हा झटका मारला तेव्हा ते मवळ सुद्धा ते मासे एकदम उठल्या आणि याला डसत होत्या. म्हणजे एवढा तो दुःखामध्ये काय होता, गुरपटलेला होता. मागून वाघ लागलेला होता, खाली साप होते, इकडून ते उंदर काही काळानंतर त्या फांदीला ते तोडणार, आपण खाली पडणार, त्या माशा त्याला चावत होत्या. आणि एवढ्यात तो कांदा काय झाला, फुटला आणि तो कांद्याचा एक थेंब त्याच्या काय झाला, ओठापाशी पडला.
परंतु एवढं दुःखामध्ये तू असताना सुद्धा महाराज त्यांनी काय केली, आपली जीभ त्या वटवून काय केली, फिरवली. म्हणजे सुखाचा त्यांनी आनंद घेतला. म्हणजे आपण विषयामध्ये काय घेत असतो, सुख घेत असतो, पण संत विषयामध्ये सुख मानत नाही. म्हणून अशा प्रकारे विषयामध्ये काय मानलं पाहिजे, ते सुख आपण मानलं पाहिजेत नाही. बरोबर. या प्रकारे हा जो आतापर्यंत सांगितलेलं की हे जगत काय आहे तर मिथ्या आहे असं संत सांगतात. म्हणून संत काय करतात, प्रपंचाला मिथ्या म्हणतात आणि आपण सत्य मानतो. आपण सत्य मानतो म्हणूनच आपण अज्ञानी आहे. मग ज्ञानी कुणाला म्हणावं हे नाथ महाराज शेवटच्या चरणात सांगतात. क्षेत्र क्षेत्र ज्ञाते जाणता ती ज्ञानी. क्षेत्र क्षेत्र ज्ञाते जाणता ती ज्ञानी. क्षेत्र क्षेत्र ज्ञाते जाणता ती ज्ञानी. Yeah.